नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मंडळी, कुकिंग विथ दीपाली या रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आवडीने खाल्ला जाणारा, साधा पण मनाला समाधान देणारा वरण भात रेसिपी. गरमागरम भात, त्यावर तुपाची धार आणि चविष्ट वरण, यापेक्षा सुगंध जेवण दुसरं काय असू शकतं? जर तुम्हाला ही घरगुती, सात्विक आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी आवडत असतील तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. या रेसिपीत मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मऊ, चवदार आणि सुगंधी वरण कसं बनवायचं, तसेच भात मऊ आणि लुसलुसीत कसा शिजवायचा, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये सगळं स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य अगदी आपल्या घरात सहज उपलब्ध असते, त्यामुळे कोणालाही ही रेसिपी सहज बनवता येईल. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे अशाच स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपी तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. तर मंडळी, आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कुकर कसं लावायचं आणि तुरीचं वरण लवकर कसं शिजवायचं, हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 1 वाटी तूर डाळ घेतली आहे. आता ही तूर डाळ 2 ते 3 वेळ स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. तर मी इथे डाळ धुवून घेत आहे. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची, जोपर्यंत हे घाण पाणी जात नाही तोपर्यंत. तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये कुकरमध्ये डाळ भात कसं लावायचं, हे मी तुम्हाला आज सविस्तर अशी माहिती सांगणार आहे. आणि फ्रेंड्स, डाळ ही लवकर शिजण्यासाठी आपल्याला डाळीमध्ये काय टाकायचं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. कुकर लावता वेळेस हे प्लेट अशी उलटी ठेवायची आहे. तर अशा प्रकारे उलटी ठेवलेली आहे मी प्लेट. त्यानंतर इथे पियाचं पाणी टाकून घ्यायचं आहे. 2 इंच पाणी टाकून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली डाळ लागणार नाही. त्यानंतर इथे डब्याचं झाकण लावून घ्यायचं आहे, डब्बा ठेवून घ्यायचा आहे, मग पाणी टाकायचं आहे. अर्ध्या वाटीला 1 वाटीला 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथे थोडंसं सोडा टाकून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता, एकदम थोडंसं टाकलेलं आहे सोडा मी. त्यानंतर इथे एकदम थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला वरण असं कोरडं लागू नये, त्यासाठी अर्धी पळी तेल टाकून घ्यायचं आहे. आता हे छान असं ढवळून घ्यायचं आहे. तर तेलाने असे कोरडेपणा येत नाही डाळीला, आणि सोड्याने लवकर अशी आपली डाळ शिजते. त्यानंतर इथे मी आता कुकर लावता वेळेस अगोदर वरण खाली ठेवायचं असतं, प्लेट ठेवायची आणि पाणी टाकून घ्यायचं. त्यानंतर डाळीचा डब्बा टाकून ठेवून घ्यायचा. त्यानंतर राईस लावायचा आहे. तर मी 2 ते 3 वेळा स्वच्छ असं राईस धुवून घेतले. आता त्यामध्ये पाणी टाकून घेते. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ घालून घ्यायचं आहे. आता आपण कुकर लावून घ्यायचा आहे. कुकरला रिंग लावायची आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता कुकर ते 4 शिट्ट्यानंतर वरण छान असं शिजलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता. इथे आता मी कढई ठेवून घेतले. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने आता वरण करायचं आहे. तर वरण हे एकदम युनिक स्टाईल, वेगळ्या स्टाईलमध्ये आहे. म्हणजेच हे वरण तुम्ही एकदा बनवून बघा, ह्या स्टाईलने नक्की आवडेल. तर मी इथे मोहरी आणि जिरे टाकून घेतले आणि बिना तेलाचंच
जिरे आणि मोहरी टाकून घ्यायचे, जेणेकरून पूर्ण अख्ख्या कढईला ह्या दोन्हीचा स्मेल एकदम छान असा सुगंध येतो. त्यानंतर आपण जेव्हा वरण करतोय एकदम भन्नाट आणि एकदम टेस्टी असं वरण लागतंय. तर त्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीने एकदा वरण नक्की करा. तर इथे मोहरी आणि जिरे थोडेसे तडतडल्याच्या नंतर, थोडेसे जिरे लाल झाल्याच्या नंतर त्यामध्ये आता तेल टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे 1 ते 1.5 पळी तेल मी टाकून घेतले आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे एकदम छान असा वास येत आहे आणि जे जिरे आपण बिना तेल छान असे भाजून झाल्याच्यानंतर इथे मी लसूण टाकून घेत आहे आणि बारीक चिरलेला लसूण टाकून घ्यायचा आहे. जिरे आणि मोहरी थोडेसे काळेच दिसणार आहे, त्यामुळे काही चिंता नसावी. तर आता त्यामध्ये मी इथे कढीपत्ता टाकून घेत आहे. कढीपत्ता टाकून घेतल्याच्या नंतर मी इथे टोमॅटो टाकून घेत आहे. आता टोमॅटो एकदम छान असा वास येत आहे कढीपत्ता जिरे मोहरीचा. तर आता तेलामध्ये टोमॅटो छान असा परतू द्यायचा आहे. कांदा टाकायचा नाही या वरणामध्ये. टोमॅटो थोडंसं लवकर परतण्यासाठी इथे आपण मीठ टाकून घ्यायचं आहे. आता टोमॅटो जोपर्यंत मऊ पडत नाही तोपर्यंत आपण 1 ते 2 मिनिट छान असं मऊ पडून घ्यायचं आहे. तर 1 ते 2 मिनिट इथे टोमॅटो परतल्याच्या नंतर इथे आपल्याला आता लाल मिरची पावडर टाकून घ्यायचं आहे आणि एकदम सिंपल पद्धतीने एकदम भन्नाट असं वरण बनवायचं आहे. तर त्यासाठी कुठला मसाला वापरायचा नाही आपल्याला. आता मी इथे मिरची आणि हळद टाकून घेतली आहे. आता हे छान असं आपण टोमॅटो एकदम गिरगोळा होईल तोपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. तुम्ही ह्या पद्धतीने जर वरण केलात ना फ्रेंड्स, तर तुम्ही दुसरी पद्धत कधीच वापरणार नाही. तर ह्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करा. आता तेलामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपण इथे वरणाचं पाणी टाकून घेऊया, जेणेकरून लवकर वरण शिजतं. तर थोडंसं इथे मी पाणी टाकून घेतले वरणाचं. आता छान असं 1 ते 2 मिनिट छान असं टोमॅटो परतून घ्यायचं आहे. एकदम छान अशा प्रकारे गिरगुळा होतो वरण टोमॅटो. तर अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता, पाणी टाकल्याच्या नंतर टोमॅटो एकदम गिरगुळा होत आहे आणि तेल सुद्धा सुटत आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. तर टोमॅटो असं गिरगुळा करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं वरण आंबूस असं आणि आंबट असं लागतं. खूप छान अशा प्रकारे टेस्ट येते आपल्या वरणाला. तर आता टोमॅटो बारीक झालेला आहे. आता मी त्यामध्ये वरण टाकून घेते. आता शिजलेलं वरण आपण शिट्ट्या करून घेतलेलं वरण टाकून घ्यायचं आहे. वाव फ्रेंड्स, अशा प्रकारे आता आपण ह्यामध्ये थोडंच पाणी टाकून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही इथे बघू शकता, खूप छान अशा प्रकारे आपलं वरण झालेलं आहे. आता आपल्याला जर ह्यामध्ये पाणी टाकायचं असेल तर थोडंसं गरम केलेलं पाणी ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे, जे की आपण बघू शकता खूप छान अशा प्रकारे घट्ट असं वरण झालेलं आहे. आता आपण ह्यामध्ये फक्त अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. तर मी ते गरम करून घेतलेलं पाणी अर्धा ग्लास टाकून घेत आहे. तर परफेक्ट असं वरण झालेलं आहे आपलं. तुम्ही इथे बघू शकता. ह्या पद्धतीने तुम्ही वरण बनवलात ना फ्रेंड्स, कधीच कंटाळा येणार नाही तुम्हाला खायला. तर
तर इथे थोडंसं मीठ कमी वाटत आहे, त्यामुळे मी इथे मीठ टाकून घेत आहे. तर थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण मी अगोदर थोडंसंच टाकून घेतलं होतं त्यासाठी. आता छान 1 ते 2 मिनिट छान अशी खळखळून उकळी आणून घ्यायची आहे भाजीला, वरणाला. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आता इथे उकळी आलेली आहे. आता मी ह्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते. आपलं वरण भन्नाट असं लागतंय. वाव, एकच नंबर. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपलं इथे वरण बनवून तयार झालेलं आहे. आपलं साधं आणि चविष्ट आणि घरगुती वरण आता अगदी मस्त तयार झालं आहे. बघा, वरणाचा रंग किती सुंदर आला आहे आणि त्याचा सुगंध तर अप्रतिम असा येत आहे. गरमागरम वरण एका वाटीत काढा आणि त्यासोबत गरम भात, तूप, लिंबाचे फोड, पापड किंवा लोणचं घेऊन सर्व करा. अशा पद्धतीने बनवलेलं वरण लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच खूप आवडते. तर फ्रेंड्स, आता मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. तर फ्रेंड्स, जेव्हा आपलं वरण शिजत नाही तेव्हा आपल्याला थोडंसं 1 चिमूट असं खायचा सोडा टाकायचा आहे, जेणेकरून वरण एकदम छान असं गिरगुळ्या शिजून निघतं. आणि वरण जेव्हा शिजवता वेळेस तेव्हा आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे, जेणेकरून वरण जास्त कोरडं असं लागत नाही. डाळ चांगली शिजली तर वरण अधिक मऊ आणि चविष्ट असं बनतं. तूप घातल्याने वरणाची चव अनेक पटीने वाढते. जर वरण जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी घालून 1 उकळी आणून घ्या. शेवटी कोथिंबीर घातल्याने ताजेपणा आणि सुंदर सुगंध येतो. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या आणि चविष्ट पारंपरिक रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.